नमस्कार. मी आपल्यासाठी आज एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे. तर कवितेचं शीर्षक असं आहे की अन लिहून कविता म्हणे याच चिमणीची. तर कवितेचा आशय असा आहे की शाळेमधल्या दोन मैत्रीण, दोन सख्या यांच्यामध्ये एका चिमणीविषयी चाललेलं संभाषण, की ज्या चिमणीचं घरटं त्याच शाळेच्या खोप्यामध्ये असतं आणि त्यांचं लक्ष तिकडे असतं आणि सर त्यांना ओरडतात. मग त्या चिमणीचं वर्णन एका सखीने या कवितेमधून केलेलं आहे. तर पहा, कविता अशी आहे. मन ओढाय ओढाय बहिणाबाईंनी म्हटलं, माझं जरासं चंचल एका जागेवर कुठलं. जरी ठरलं जागेवर डोळे खुणावती त्याला, थेट गेली नजर चिमणीच्या घरट्याला. गोष्ट नाही तशी जुनी कालचीच आहे. कॉलेज ज्यात बसलेली तास मराठीचा चाले. लक्ष सरांकडे माझे किती छान शिकवती, सखी शेजारी बसली मला ओगा खुणवती. बघ म्हणाली मजला किती छान ती चिमणी, पिले निजली वाटत चारा आणाया निघाली. लक्ष गेलंच शेवटी खोप्याकडे चिमणीच्या, माझी नजर मिळाली थेट नजरेला तिच्या. छान बसलेली होती आवरून सावरून, वाट पाहती कुणाची मान वाकडी करून. वाटे बोलावे तिजला माझ्या अंगणी येती का, चार दिस का होईना माझी पाहुणी होती का. ठाव आहे ग मजला तुला माणसाची भीती, तुझी संख्या झाली कमी लोभी माणूस हा किती. नाही राहिला अंगणी चिवट ग असा, आकाशातही दिसेना थवा चिमण्याचा कसा. तशी उडाली चिमणी गेली निघून या दूर, शब्दा वाचून कळाले भाव मनीचे आतुर. सर ओरडता मला मी आले भानावर, लक्ष सगळ्यांचे माझ्याकडे शिक्षा कोणती होणार. आन लिहून कविता म्हणे याच चिमणीची, हीच शिक्षा तुझी नाही दुसरी कोणती. मी मनात म्हणाले कशी कविता येणार, एका दिवसात कशी कवयित्री होणार. धन्यवाद.